ज्योतिष सांगतो, भविष्य सांगतो, ते काय घडलंय ते पण सांगतो, काय बिघडलंय ते पण सांगतो, ते काय घडणार आहे, ते काय घडलंय, काय घडून गेलंय ते सगळं सांगतो बघा. भविष्य सांगतो. इथे काही मिळणार नाही, जा. ते आम्ही काही घेत नसतो ताई, आम्ही देत असतो. ते तुम्ही काय पण विचारा, सगळं सांगतो. ते तुमचा चेहरा बघून सांगतो बघा आम्ही भविष्य. तुझे आपण आपलं भविष्य विचारूया का त्याला? हा, अजिबात नाही. भविष्य बघत बसलो ना तर माझा एपिसोड जायचा. तुम्ही खरंच चेहरा बघून भविष्य सांगता? अरे सगळं सांगतो की मी तुम्हाला. ते तुमचं चेहरा बघा. ते काहीतरी वेगळंच असतं बघा तुमचा चेहरा. तुम्ही तिला गंडवू नका. हा भानू, तू काय टाइमपास करतेस? जा तुझी कामं करतात. अहो ताई थांबा ना, मला ऐकायचंय. हा सांगा. बघ मग. ते सांगतो किंवा मी सगळं. ते भविष्य सांगतो, भूत सांगतो, वर्तमान सांगतो, पण तुमचा चेहरा म्हणजे. हा सांगा ना माझं भविष्य, मी उभी आहे तुमच्या समोर. सांगा. ते ताई तुमचं भविष्य. अहो थांबलात का? सांगा ना. ते म्हणजे ते मागच्या जन्मी आमच्यात मागचा जन्म नसतो. अरे काय बोलून राहिला तुम्ही ताई? ते कसं काय म्हणतो मी ते? ए भानुमती, काय म्हणालीस तू? शोभे, ऐकलंस ना ती काय म्हणाली ते? फिरकी घेते त्याची. माझ्या या जन्माचं काय माहित नाही, तर मागच्या जन्माचं काय सांगा. बरं ते जाऊ दे, माझा हात बघून तरी सांगा की. ते हात बघतो किंवा तुमचं मी. हात पण वेगळं असतं की हो. ते हातावर नसते बघा मृत्यूरेखा. हो झाली का फेकाफेकी करून? हा निघा आता. ताई चूक झाली बघा माझी. ताई माफ करा बघा आम्हाला. ते कोणीतरी वेगळंच असतं बघा. बरोबर आहे, मी माणूसच नाहीये. चूक झाली बघा. राम 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 राम. काय गा, काय केलंस तू त्याला? असं का पळाला तो? मी काय केलं? मी आता सगळं खरं खरं सांगितलं. हा हा हा, ते चांगले ओळखते तुला. तूच काहीतरी केले म्हणून तो पळून गेलाय. भविष्य सांगणं म्हणजे काय सोपं काम नाही. शास्त्र असतं, सिद्धी प्राप्त व्हावी लागते. सिद्धी प्राप्त झालेला माणूसच ना भविष्य सांगू शकतो. खायचं काम नाही ते. सिद्धी म्हणजे? ते सिद्धी मी पण काय एका अडाणी बाईला सगळं सांगते सिद्धी वगैरे. गाढवा पुढे गीता वाचल्यासारखं आहे. आई जरा गप्प बस ना ग. हिला बोलल्याशिवाय तुझा दिवस जात नाही का? मला काय हौस आलेली नाहीये तिच्याशी बोलायला. माझं बी काय अडलं नाही तुमच्याशिवाय. गप्प बसा दोघी. मोन्या तू तरी सांग रे. सांगतो ना. काय सांगू? काहीच बोलू नको. असाच ठोंब्यासारखा राहा. तुझ्या यांना स्वभावाचा वीट आलाय मला.
हा माणूस सुधारणार ना देव जाणे. अगं शोभे, काही माणसं सुधारतच नसतात, ती तशीच असतात आणि बोलत पण नसतात. आणि काही माणसं ना जिभेला हाडच नसल्यासारखे असतात. उचलली जीभ, लावले टाळ्याला. ओ अडून बाण काय मारताय? जे बे तोंडाला बोला की. घाबरते का काय तुला मी? गप्प बसा दोघी. मोहन्या, या दोघींना गप्प कर, नाही तर बाहेर काढेन मी दोघींना. अहो तुम्ही शांत राहा ना. काय झालंय काय नक्की? काय होणार? अरे एका सिद्ध पुरुषाचा अपमान केला हिने. ती माणसं काही करू शकतात. काय करू शकतात? काय करू शकतात म्हणजे माणसांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतात. ते मी बी करू शकते ना मला. काय तू अरे ही पण करू शकते. काय खायचं काम आहे का ते? मी करू शकते. मी करून दाखवीन. जाऊ दे ना. कुठे चाललीस? मी टणाला निघाले, संपलंय. शोभे, गेलेली ना आता संध्याकाळीच यायची. संध्याकाळचे मीठ आणणार ती घरात. सुट्टीसाठी आणीन म्या. आणखी काही वेगळा गोंधळ नाही घातला म्हणजे मी म्हणलं. बॉल आहे ना तुला? मला काय नकोय. मला काय हवंय ते सांग. तुमच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण. ए राहू दे, लय पाहिले तुझ्यासारखे. आजच्याला की करतात रे, बाकी काय नाही. बघितलेत म्हणजे किती बघितलेत बाबू? तुम्हाला माझं नाव कसं माहिती? मला सगळ्यांविषयी सगळं माहिती. तू राहुल, तुझ्या बायकोचं नाव अंजली. तुमचं एकमेकांवर खूप प्रेम. तू मन्या, अभ्यास सोडून बाकी सगळं करावं तुझ्याकडे खूप वेळ. म्हणूनच मागच्या परीक्षेमध्ये फक्त एका विषयात पास झाला. आमच्यापासून लपून ठेवलंस ना फक्त तुला. तू समीर, तुझं लग्न झालं नाही. शेजारच्या वाडीत पुरे पुरे माझी खात्री पटली बाबा. तू मदन, तुझ्या बायकोचं नाव माधुरी. एवढी सुंदर बायको असताना सुद्धा तुझी नजर खाली. बाबा बस, बाबा पुढे काही बोलू नका. मला खात्री पटली आहे. तुम्ही महान आहात बाबा, तुम्ही महान आहात. आम्हाला पण पटले, आम्हाला पण पटले. आमची पण खात्री पटली आहे. ए मोहन काका, ए अरे इथे काय करत बसलाय? चल खाली उतरलं. कुठे चल. उठत पाहिलाय. अरे किती कोण चाललंय त्याच्या? अगं खाली खूप मोठे साधू आलेत. अगं प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणार म्हणतायत. कोण तू बाबा असतील? अशा प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करायला निघाले ना तर बघायला नको. हे नाही ना, प्रत्येकाविषयी प्रत्येक गोष्ट माहिती आणि अगदी खरी खरी माहिती आहे. हा हा अरे चल, तू वाट बघत नको बसू. ते नंतर बघू रे आपण. हे भानू दिसली तुला कुठे? भानू कुठे बघत बसू? मी एवढा वेळ नाही माझ्याकडे. काम धंदे आहेत मला. चल ये मागणं. काय रे, कशाला हवी तुला ती भानू? हा, स्वतःचीच कामं स्वतः कर. चल ना, आपण पण भेटू ना बाबांना. मला नाही जायचं. अगं असं काय करते? फक्त एकदा भेटून तर बघूया ना. चल ना, चल ना. बरं चल. ते चल मोने. मी नाही. मी नाही का? मी नाही. चल लवकर, तू पण ये लवकर. ए लवकर ये. आलो.
थांबा थांबा. ए ओ काकू, तुमच्या पोराला सायलेंट वर ठेवा ना जरा. चला चला या, हे चप्पल काढा. थांबा थांबा काकू थांबा. हो चला ना पुढे. ओ काका. मला येईल ना तेव्हा विश्वास ठेवे. म्हणजे या या या. हो थांबा थांबा 2 मिनिटं थांबा. या या पटकन चप्पल चप्पल काढा. अरे ये ना काका. नाही, अरे ये. बरं जा, थांबा 2 मिनिटं थांबा. बाबा आशीर्वाद द्या. माझी बायको. माहितीये माधुरी. मग ती बाबा बायको बस ना. बस. बाबा काही चुकलं असेल तर माफ करा हा. आणि यापुढे आम्हाला सगळं छान छान मिळू दे. हा ओ चला पुढे, सगळे थांबलेत लवकर. हा बरं बाबा, बाकीचं सगळं नंतर सांगते. हा माझा नवरा, याच्यावर पण लक्ष असू द्या. आहे लक्ष आहे. हा अरे वा. या या. अहो आपण कुठं जातात? हो काय हो. बाळा जवळ ये. नाही तुम्ही कुठंच सांगा ना, मी ऐकतो. चालेल इथे. बरं जे सांगायचे ते बाकीच्यांना कळता का म्हणून. जे सांगाल ते मला पण सांगा हा. मी बायको आहे त्यांची. मोहन, शोभाला वेळीच आवर घालायला हवा होता. आणि तुझी सासू लीलावती. अगं बाई, आपली नावं माहितीयेत बघ शोभे. नावं माहित असून काय उपयोग. मी त्यांची परीक्षा घेणार आहे. अंजली, विचारू दे. यात काही पाप नाही. तिच्या शंकांचं निरसन करू दे. विचार काय विचारायचंय. आमच्या यांचा आवडता पदार्थ सांगा. झोपले वाटतं बाबा. उकडीचे मोदक काही दिवसांपूर्वी तुम्ही दोघांनी अर्धा अर्धा करून खाल्ला होता. शोभे, आता मी विचारते हा? आमच्या मास्टर्यासाठी ना हा, आमच्या मोहनरावांसाठी शोभेने ना फार पूर्वी एक वस्तू घेतली होती. त्या अजूनही तीच वापरतात. कोणती वस्तू? चप्पल. बाई, आमच्या घरात नळाला पाणी येत नाही. पण ग्रहणाच्या दिवशी आलं. मला आठवतं ना. झालं शंकेचं निरसन करू का अजून काय सांगू. तुमच्या लग्नाच्या फोटोच्या मागे गुप्त. नाही बाबा. बाबा, माझा विश्वास बसला तुमच्यावर. तुम्ही महान आहात. माझा ना पूर्वीपासून विश्वास होता. तरी पण मी प्रश्न विचारले. मला माफ करा. तुम्हाला असं वाटत असेल एवढं मोठं जग सोडून मी या चाळीत काय करतो. सांगा ना बाबा. पण मी इकडनं जात असताना माझ्या लक्षात आलं इथे एक भला माणूस राहतो. बाबा असं सगळ्यांसमोर स्तुती करत नका जाऊ. मला आवडत नाही. पण मी भला माणूस म्हणालो, आगाऊ नाही. तरीच म्हटलं तो भला माणूस म्हणजे मोहन. माग तुला काय मागायचंय. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला मी इथे आलो. माझी काही इच्छा नाहीये हो. या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ देत, त्याच्यातच मला आनंद आहे.
नक्की हीच तुझी इच्छा आहे? हो नक्की. ठीक आहे, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ते मनात व्यक्त करा. मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. बाबा, माझ्या गुडघ्याने मला फार त्रास दिलाय हो. माझ्या पायावर मला चालता येऊ दे. बाबा, यांना नीट चालता येऊ हीच माझी इच्छा आहे. बाबा, मला त्या छोट्या मोबाईलवर ना प्रोजेक्ट साठी काम करता येत नाहीये. मला मोठा टॅब मिळू दे. बाबा, मला यावर्षी चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळू दे. बाबा, माझ्या मुलीला उच्च शिक्षण मिळू दे. असं बरंच काही आहे. वॉशिंग मशीन, AC, कार, बंगलो, पण ते नंतर बघू. सध्यासाठी यावर्षी गुड न्यूज मिळू दे, बाकी काही नाही. बाबा, यांनी एक दिवस तरी ना स्वतःच्या बॉडीकडे लक्ष न देता दिवसभर माझे फोटो काढले पाहिजे. बाबा, तुम्हाला सांगताना कसं तरी वाटतंय, पण तुमच्यापासून काय लपवायचं ना. माझी अशी इच्छा आहे की माधुरीने ना माझ्यासमोर एकदा तरी वन पीस घालून यावं. सॉरी बाबा. बाबा, मला नेहमी हेच वाटतं, माझं पण लग्न व्हावं म्हणजे माझा पण संसार उभा राहील. अहो काय चालवलंय तुम्ही? लोकांच्या भावनांची म्हणणं बरोबर नाही. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतील ना. कशी असते अगं काय झालं? काय झालं असायला? दादांच्या शब्दाकडे बघ ना. अगं मी हसून पेटले. हा माणूस ना चार चौघात लाज आणतो. कंटाळा आला याचा. असं वाटतं ना एकतर हा तरी निघून जावा, नाहीतर मी तरी कुठेतरी जावा. नाही नाही, त्याला कुठेतरी जाऊ. झाल्या इच्छा व्यक्त करून तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तथास्तु. आलो 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 भाऊजींचं असंच असतं नाही. आलो. या बाबा, या बाबा, या सावकाश, सावकाश. या, 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 या. गर्दी करू नका. सावकाश. या बाबा, सावकाश या. इकडनं सावकाश हा. हे थांबा, गर्दी करू नका. एक ठिकाणी या. सावकाश, चला, मी निघतो. बाबा, तुमची कृपा दृष्टी असू द्या आमच्यावर. आता असं येत जा आता. बाबा, पुढच्या खेपेला यायला तेव्हा कोंबडी वड्यांचा बेतच करते. पिढा पायनॅपल पिढा नक्की. आता मी निघतो. नमस्कार करतो. पाया पडा. बाबा आल्यामुळे किती प्रसन्न वाटतंय नाही. हो ना, एकदम शांत वाटत. पण माझा ऐका ना, आपल्या इच्छा पूर्ण होतील ना? अरे तुला अजून पण डाऊट आहे का? नक्की होतील. अगं मगाशी नाही का तो फोनवर बोलत बोलत बाहेर आला, तेव्हा तो वरती रूम मध्ये गेला असेल. घरी गेले असतील. पोन्या, चहा टाक गरम गरम. आणि मला खायला पण दे बाबा, भूक लागली आहे. आई, पोन्या घरात पण नाही, खाली पण नाही, कुठे गेला? आणि भानुमती पण कुठे दिसत नाही, गायब झाली वाटतं. मी इथंच आहे, कपडे धुवत होती. काय ग, कुठे गेली होतीस गाव हिंडायला? गाव हिंडायला नाही, ते मीठ घेऊन परत आले. मग लक्षात आलं की कपड्यांचं साबण नाहीये, मग परत गेले आणायला.
अगं भानू तू गेलीस आणि चाळीमध्ये ते साधू पुरुष आले होते. ते सकाळी आले होते ते. नाही हे ना एकदम चमत्कारिक होते. ते सकाळच्या सारखे भोंदू बाबा नव्हते. चमत्कारिक नाही शोभे, सिद्ध पुरुष पण सिद्ध पुरुष. आणि तू भानुमती गायब झालीस ना, काय आश्चर्य वाटलेलं नाही मला. का? हा अगं एवढ्या मोठ्या सिद्ध पुरुषासमोर चेटकीन कशी काय उभी राहणार? काय बी बोलू नका. गप ना बाई गप. मला हे कळत नाही, मोहनी आला ना त्या बाबांनी इच्छा विचारली, त्यांनी काहीतरी मागायचं ना. कशी सांगणार? तुझा नवरा म्हणजे ध्यान आहे ध्यान. तुम्ही बाबाबद्दल एवढं बोलता बाई, तुमचा विश्वास बसला की काय? बसला नाही, बसवला. हा तू असतीस ना, तुझी पण कुंडली मांडली असती त्यांनी. दात काढू नको. हा एवढ्या मोठ्या सिद्ध पुरुषाची चेष्टा केली ना, कोप होईल तुझ्यावर. आता बघ ना, लोकांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या ना, कळणार तुला. अहो खूप दिवसांपासून घेऊन ठेवला होता, म्हणलं आज घालून बघूया. आवडला नाही का तुम्हाला? मी पटकन बदलून आले. हे थांब, सुंदर दिसतेस तू. बाबांनी माझी इच्छा पूर्ण केली. कसली? अगं तुला एकदा तरी वन पीस मध्ये बघायचं होतं. मी बाबांना कशाला, मला सांगायचं ना. सॉरी. तर तुझं फोटोशूट करूया. म्हणजे बाबांनी माझी पण इच्छा पूर्ण केली. काय नाही, मी तिकडे उभी राहू का? असे ए काका, ए हवं मला टॅब मिळाला. मिळाला? हा. अरे असं कसं मिळाला? आपला नाहीस ना कुठून? अरे नाही रे, अरे बाहेर लकी ड्रॉची स्पर्धा सुरू होती, म्हटलं मजा म्हणून करूया स्क्रॅच, आणि मिळाला ना टॅब. नशीबवान आहेस. अरे नशीब बिशीब काय नाही, त्या बाबांची कृपा आहे. तू टॅब मागितला होता? अरे कार तरी मागायचीस, गाढव कुठला? तू मागितलीस? नाही. मग मला कशाला सांगतोयस? माझा टॅब बरा आहे. आलो मी दाखवून बाकीच्यांना. बाबा याची इच्छा पूर्ण केली, माझी कधी करणार? एक्सक्यूज मी. येस, कॉस्मेटिक्स हवे? नाही, तुम्ही हवे आहात. म्हणजे मला तुमचं स्थळ सांगून आलंय. अहो काय? तुमचं स्थळ आलंय मला. आहोत पण मी नाही कुठे सांगितलं. म्हणजे होकार समजू ना? अहो नाही. अहो असं काय करताय? तुमच्याकडनं मला स्थळ चालून आलंय तुमचं. नाही हो, अहो मी नाही सांगितलं कुणाला. अहो असं काय करताय? अहो ऐका तर. अहो माझ्यासारखं स्थळ कुठे मिळणार आहे तुम्हाला? ते खरं आहे, पण नको मला नको. मला जाऊ द्या, माफ करा. जरा माझी इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद झाला, त्याच्यावर आता बिनतोड पाडू नका. म्हणजे तुझी पण हीच इच्छा होती की माझे पाय बरे व्हावे? माझी काय असणार इच्छा दुसरी? अगं माझी पण हीच इच्छा होती. आपल्या दोघांची इच्छा बाबांनी पूर्ण केली. इच्छा आणखीन स्ट्रॉंग झाली. आता काही नाही होणार, आता काही नाही होणार. भारी होतं ना जेवण बाबा? मस्त होतं, मस्त होतं. आपण दर संडेला आणि सुट्टीच्या दिवशी बाहेरच जेऊया. हा हा, जेवूया ना, काय प्रॉब्लेम नाही. आजोबा काय आता काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम नाही. अगं ते धावायला लागले. चल घरी चल. ए काका, हा बघ मला लकी ड्रॉला टॅब लागला. अरे बापरे, एक काम कर ना, 2 दिवस वापरायला ना मला. झेपेल तेवढा बोल. 2 दिवस वापराय. वाचवा. राहुल मला वाचव. समय काय झालं, काय झालं? अरे ही बघ ना. हिचं काय? अरे ही माझ्या मागे लागली आहे लग्न करायला. सांगून त्यांचं. चांगलंय ना सम्या. बघ इतकी वर्ष तुझं लग्न होत नव्हतं, आता पोरगी आली तर होकार दे. जा. अरे पण ती बघणं कशी आहे? अरे कशी आहे काय? नाही, वाचवा. तसं जडच प्रकरण आहे थोडस. म्हणजे तसं चांगली तू चल. काय एवढं म्हणणार काय होतंय? अगं काय झालं? काय होतंय? तुला काय झालं मोदीस? अभ्यास कर ना.
काय झालं काय होतं? कोरड्या उलट्या होत आहेत. नशीब जेवण वाया नाही गेलं. आनंदाची बातमी आहे. आता यात काय आनंदाची बातमी? जेवण वाया गेलं नाही ते गुड न्यूज आहे. वहिनी अभिनंदन अभिनंदन. हा काळजी. राहुल भाऊजी तुमच्या घरी पळणं हलणार आहे. आमच्या सगळ्यांना सांगायला हवं. आहो वहिनी हसते काय तू? आईला सांग ना तुझ्या आहो वहिनी हो. कसा हलल पाळणं. मोहने गेला तरी कुठे? मग अशी आपल्या बरोबर खाली उतरला नंतर गायबच झाला तो. जर कुणाची तरी दुसऱ्यांची कामं करत हिंडत असेल. दर वेळा सांगितलंय मला, सांगितल्याशिवाय कुठे जात जाऊ नको म्हणून. येऊ दे आता त्याला. जरा गप ना, मला ते ऐकू दे ना. खरंच मला कुठे गेले? असं वाटतं ना एकतर हा तरी निघून जावा, नाहीतर मी तरी कुठेतरी जावा. नाही त्यालाच कुठेतरी जाऊ दे. म्हणजे ताईच्या मनातली इच्छा पूर्ण झाली? मी काय केलं म्या? माझ्यामुळे हा घोळ झाला. आता ते नाही येणार. कुठे आलोय मी? तुम्हाला फोन करून कळवायला पाहिजे. भांडूनच काम असतात. बापरे, मोबाईलला रेंज पण नाहीये. आजूबाजूला चिटपाकरू दिसत नाहीये. चिटपाकरू काय मुलगी दिसत नाहीये. बानू कुठे आहात तुम्ही? बानू इतका वेळ झाला मोहण्याचा काहीच पत्ता नाही. कुठे जाऊन बसला हा? एकटाच गेला असेल ग कुठेतरी फिरायला. नाही ग, असा एकटा जाणार नाही. शुभी, बाहेर कुठे लफडं वगैरे नसेल ना? आई तोंड चालवतेस ना तेवढं पुरे, डोकं नको चालवस. काय मी बोलू का? बोल 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 बोल. तू तर मध्ये मध्ये बोलायलाच हवी. बोल. हा बोल. आज सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली. तुम्ही अशी काही इच्छा मागितली होती का त्याच्याने मालकांना त्रास होईल? नाही ग, अशी काय इच्छा मागणार? ताई नीट आठवून बघा ना. हा अगं मी सकाळी असं म्हणाले होते की मोहनने कुठेतरी निघून जावं, पण अशाने काय होणार आहे? मी दिवसातून 10 वेळा तसं म्हणते. अहो म्हणूनच मला गायब झाले असतील. काहीतरी बोलतेस. आज बाकी सगळ्यांच्या इच्छा कशा काय पूर्ण झाल्या? अगं कावळा बसायला आणि फांदी तुटायला हा साधू निमित्त झाला असणार. माणसाच्या आयुष्यात जे घडायला हवं ना तसंच घडतं. आणि मोहण्याच्या बाबतीत म्हणशील ना, कुठे जाणार आहे तो? येईल परत. किती पण रात्र होऊ दे, गाण्याच्या बैलासारखं ना परत घरातच येणार. आणि नाहीये ना ते बरं आहे. कसं शांत आहे घरामध्ये. नाहीतर नुसतं त्या मशीनची घडगाड 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 चालूच असते. एक कार्यक्रम बघायला देत नाही. नाहीतर काय? तिला काय झालं? गेली असेल ग मालकाला शोधायला. अहो रे नाही अहो मला लग्न नाही करायचं. प्लीज मला सोडा. बघताय ना आजोबा. अहो 2 महिने नाही झाले लग्नाला. 2 महिने प्लॅनिंग नाही, काय नाही. कसं काय मध्येच हे काढलंय. नाही अहो मला लग्न नाही करायचं. प्लीज मला सोडा. मला तुमच्याशीच लग्न करायचं. मला तुमच्याशीच लग्न करायचंय. मला तुमच्याशीच लग्न करायचं. प्लीज दया करा. हो मला सोडा. मला तुम्ही आवडलात. बाबू आता जो होईल ना त्याला म्हण बाबू. बाबू म्हणते. नाही मला जाऊ द्या. हो
प्लीज मला तुमच्याशीच मला सगळं नीट करावंच लागतं. असं नका करू, मी पाया पडतो तुमच्या, मला जाऊ दे ना. सोडा मला प्लीज प्लीज. कोण आहेस तू? तुम्ही कोण आहे? माझी छेड काढतोस? मी काय केलंय? अगं तुला काय झालं रडायला? लता वहिनी बाजूला तू रडते काय? डोळे का लाल झाले तुझे? काय काय झालं? काय नाही आले मी. अगे थांब ना. आठवत नाही रे. काय झालं? आपण काय करतोय इथे? अगं काय माहिती मी इथे काय करते, किती कामं राहिलीत घरी. काय खरंच की काय 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 एवढा पाय दुखतो, इथं कसे आला तुम्ही? माहितीच नाही मी इथं कसं आलो. अहो काठी कुठे आहे तुमची? काठी कुठे आहे? जरा तुम्हाला इकडे कुणी आणलं? पण कसं आलो इथे मला काय कशाला चालायचं? पाय दुखतोय आपला, वय आहे का आपलं चालायचं फिरायचं? आम्हाला सांगायचं ना. पायरी बघ, पायरी बघ. अंजलीताई, हा मालकांना बघितलं का? दादा नाही बाई. राहुल, ते जरा चक्कीतून आटा आणाल का? मी थांब, मोन्या जाईल, त्याला सांगतो. मोन्या, अरे हो, माझं पण सामान आणायचं होतं. ए मोन्या, मालक नाहीयेत घरी, सापडत नाहीयेत, हरवलेत ते. हरवले? अरे काय आजच्याच दिवशी हरवायचं होतं का त्याला? घेऊन येतो मी पीठ. ए राहुल, अरे चाललाच आहेस तर माझं पण सामान घेऊन ये ना. तुझा मी काय मोन्या होय? सामान घेऊन ये. आलो का? पिठावरती लिहिलंय, नाव लिहिलंय डब्यावर. हा हा हा. दादांना पण आजचीच वेळ मिळालेली हरवायला. कुठे आणलंय तुम्हाला तुम्ही? शोभाला फोन करून कळवता पण येत नाहीये, मोबाईलला रेंज नाही. अहो मला इथनं घेऊन चला, चाळीतले सगळे लोक माझी वाट पाहत असतील. मुळीच नाही. हा अहो असं काय करताय? घेऊन चला. हे कुठे आणलेत? मला दुष्काळी भाग दिसतोय. अहो एक झाड नाही, एक चिटपाखरून, एक मुंगी पण दिसत नाहीये. कुठे आलोय आपण? मालक, तुम्ही चंद्रावर आहात. चंद्रावर? अहो चंद्रावर का आणलंयत मला? तुम्ही सगळ्यांसाठी इतकं करता पण ते नक्की मतच नाहीये. तुम्ही हा आहे नाही, कोणाला फरक बी पडत नाही. ते पडायला पाहिजे ना, म्हणून मी तुम्हाला इथे आणलं असं समजा. अहो असं करू नका. शोभा माझी काळजी करत असेल. त्यांच्यामुळेच तुम्ही इथं आलात. आज सकाळी बाबा म्हणून मी गेले सगळ्यांची इच्छा पूर्ण करायला. मला काय ठाव शोभा त्यांनी काय इच्छा केली? मी त्यांची इच्छा पूर्ण केली म्हणून तुम्ही इथे आलात. अहो ती थट्टेनी म्हणाली असेल. दिवसातनं 10 वेळा ती म्हणते. तिचं बोलणं मनावर घेऊ नका. घेऊन चला हो मला. नाही, जोपर्यंत सगळ्यांना तुमची किंमत कळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही इथंच थांबणार. अहो असं करू नका प्लीज. शोभा माझी काळजी करत असेल, पाया पडतो तू. मालक अजून नाही आले. येईल का तो? कुठे जाणार आहे? तू नको काळजी करूस. ए बाजूला, टीव्ही बघू दे मला. चहा करतो. काय झालं याला? शोभे, सेल संपलं काय? टीव्ही नाही बघितलंस तर बिघडणार आहे. कालपासून टीव्हीच चालू आहे तिचा. काय मालकांची आठवण येते? त्यांना फोन करता? चल चल, मला कशाला आठवण येईल? त्याला यायचं तेव्हा येईल तो. बरं झालं तुम्ही इथे आलात. मला घेऊन चला. मला इथे थांबायचं नाही. मालक थांबा जरा, अजून थोडा वेळ. अहो नाही, मला नाही थांबायचं. मला घेऊन चला प्लीज. इथं घेऊन तुम्हाला चला. भूक लागली का? थांबा. नको मला फळ. पण तुम्ही बसणार कुठे? हा थांबा. अरे काय आहे हो, चंद्रावर खुर्ची आणि फळ नको. मला काय नको यातलं. मला घरी घेऊन चला प्लीज. मालक आता नाही जाऊ शकत तुम्ही. थांबा जरा. अहो ऐका.
अहो काय केलं तुम्ही? कोणी बघितलं तर काय हो? असं करू नका. कोणीतरी ठेवलायस फोन मोहन्या, फोन पण लागत नाही याचा. शोभे आला मास्टरड्या? नाही ग, फोन पण लागत नाहीये. अगं बाई, बरीच रात्र झालीये, कुठे गेला असेल? तेच ना, मला सुद्धा काही कळतच नाहीये. फोन मात्र इथेच राहतात का? हा इथंच राहतो मोन्या. हेच घर आहे. काय का तमाशा चाललाय काही? हा, निघा आपापल्या कामाला. चला. फोन मात्रांचं घर आहेत का? हो हेच हेच. तुम्ही कोण? मी त्याची सासू, ही त्याची बायको. साहेब, आमच्या यांनी काहीतरी गोळ घातलाय ना. मी खरंच सांगते, ते खूप साधे येतो. त्यांना ना कोणीतरी फसवलं असणार. ते असं काही करणार नाही तो. आणि हे बघा, आमचे सगळे जाळीतले लोक, त्यांना पण विचारा तुम्ही, त्यांनी काही नाही केले. त्याने काही गुन्हा केलेला नाही. हा शर्ट आई, मोहन्याचं शर्ट आहे. काय? कुठे सापडला हा शर्ट? हा आम्हाला रेल्वे ट्रॅकवर सापडला. हा पण अजून बॉडी नाही सापडली, पण आमचे प्रयत्न चालू आहेत. लवकरच सापडेल बॉडी. नका असं बोलू, त्याला काही होणार नाही. हे बघा, आमचे प्रयत्न चालू आहेत. जशी बॉडी मिळाली तसं आम्ही तुम्हाला कळू. ठीक आहे, येतो मी. शोभे, 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 शोभे. देवा नारायणा, काय केलंस रे हे? जे माझ्या नशिबी आलं तेच माझ्या लेकीच्या वाट्याला आणलंस तू. काय गुन्हा केलाय रे आम्ही तुझा? कोणी असे दिवस दाखवलेस तू आम्हाला? खरंच मोठा गुन्हा केलाय ग. शोभे, काय बोलतेस? खरं तेच बोलते. मोहन्याला काय वाटलं याचा आपण कधीच विचार नाही केला. नेहमी त्याचा रागराग केला. प्रत्येक वेळेला त्याला घालून पाडून बोललो आपण. नेहमी त्याला हे काम कर, ते काम कर. म्हणूनच देवाने मला एक शिक्षा दिली. ते म्हणायचे ना त्याला, जा परत येऊ नकोस, कुठेतरी निघून जा. इतके लांब निघून गेलं की आता परत केव्हाच नाही येणार. काय झालं? कशाला रडताय? खालून वर आले तर कळलं की पोलीस आले होते. हो. कसं काय? त्यांना रेल्वे ट्रॅकवर मोहन्याचं शर्ट सापडलं. मग काय? मोहन आता आपल्यात राहिला नाही. शोभे, नको ना रडू. आत्ता या ना मालकांची खरी किंमत कळली. आई, मोहन आता यापुढे आपल्याला कधीच नाही भेटणार का ग? शोभे, कशाला वाईट विचार करतेस? अगं एक शर्टच मिळालाय ना. अगं नाहीतर मास्टरला कसं आहे माहिती आहे ना तुला, त्याने स्वतःचा शर्ट कोणाला तरी दान केला असेल.
आता एकासारखे 2 शर्ट असू शकतात ग. हे बघ आत्ता येईल बघ तुझा तो मास्टर द्या. शोभा 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 करत. शोभा 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 मोन्या कुठे गेला होतास ना सांगता? पण गेलास का तू? तुला फोन करत होते मी, फोन पण लागत नव्हता तुझा. शोभा नेटवर्कच नव्हतं. नेटवर्क नसायला काय चंद्रावर गेला होतास? खरंच चंद्रावर गेलो होतो. काही बोलू नको तू. अरे काय बोलतोय तू? अगं शोभे आता तो आलाय ना, शांत हो ना. चालू दे तुम्हा दोघांचं, मी जाते बाई माझ्या घरी. आलाय तर काय उपकार नाही करत आहे माझ्यावर? अरे सांग ना कुठे गेला होतास? मी न सांगता नाही गेलो. तुम्ही आहे ताई त्या जरा जाऊन येते. हा लवकर जेवण करायचंय. कुठे गेला होता? सांगता मला कुठे गेला होता? बघतोस का तू गेला? शोभा 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 मारू शोभा शोभा मी कुठे मला माहित नाही. याच्या पुढे गेला तर मी कशाला स्वतःहून जातोय? शोभा अगं मी नाही शोभा मारू गेलास तर माझी काय अवस्था झाली? लढून हैराण झाले मी. चाळीतले म्हणाले मला की नाही येणार. मी म्हटलं नाही होणार येणार. तुझा डोका फोडणार आहे.